अगं माझं ऐक, त्याला सांग आपण घरच्यांसोबत नाही वेगळे राहूयात. मी पण वेगळंच राहणार आहे. म्हणजे कटकटच नाही राहणार. चला तर ठेवते मी, बाय. ओम साईराम. अहो आलात तुम्ही? एक खुश खबर आणली तुमच्या भावासाठी. हॅलो. मेवणे मेवणे मेवण्यांना आवडतात गावणे. तुमच्यासाठी एक स्थळ आणलंय मी, पण पोरीची एकच अट आहे की आई वडिलांसोबत नाही वेगळं राहायचं. अहो हे काय बोलताय तुम्ही? असं कसं वेगळं राहील तो? का काय झालं? आमच्या पप्पांना बीपीचा त्रास आहे, त्यांना नीट चालता पण येत नाही. आईला एक तर कमरेचा त्रास आहे, त्यात धुणं भांडी स्वयंपाक नाही जमत. आणि अशा टायमिंग मध्ये सुनीची हेल्प नको का? आणि तुम्ही माझ्या भावाला सांगताय वेगळं राहायला. अहो मग इकडं पण सासू सासऱ्यांच्या नजरेने बघणं सोडा मॅडम. तुम्ही मेकअपची कामं करता ना, मग पोरग झाल्यावर कडेवर मेकअपच्या क्लासला घेऊन जाताना आठवण येईल ना पप्पांच्या आधाराची. चपाती बनवत असताना जेव्हा चपाती करपल ना तेव्हा आठवण येईल ना आईच्या हाताची. आणि आपलं पोरग मोठं झाल्यावर बायको सोबत वेगळं राहण्यासाठी जेव्हा म्हणेल ना तेव्हा आठवण येईल आपण केलेल्या सेम कृत्याची. सॉरी, नको राहायला वेगळं, सोबतच राहू. नशीब सॉरी बोलले, नाही तर दुसरी पोरगी रेडीच आहे लग्नासाठी. ती तर डीजे वाली आहे, चपाती पण डिश सारखी गोल फिरवते. माहिती ना मग कसं नुसतं झापूक झोपूक झापूक झोपूक. चला येऊ का? ओम साईराम.